आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत एक जबरदस्त ट्विस्ट। जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या पेजला फॉलो करा। चला तर पाहूया आपण सविस्तरमध्ये। ती संजनाला रूम मध्ये घेऊन जात विचारते, काय ग शेखर भाऊजी दुसरं लग्न करतायत, तुला कधी माहित झालं? अचानक कसं समजलं तुला? त्यावरती संजना म्हणते, अचानक आता आपल्याला वाटतंय। तेव्हा निखिलचं काय असं अरुंधती तिला विचारते। संजना म्हणते, मी त्याला हॉस्टेलवर ठेवणार आहे, कारण तो इथे राहणं कधीही शक्य नाही। अरुंधती म्हणते, अगं त्याला इथेच घेऊन ये, आपण सगळेजण त्याची व्यवस्थित काळजी घेऊ आणि घरच्यांबरोबर राहील तो। अरुंधती विचारते, मी तुला एक विचारू का? तेव्हा संजना म्हणते, मला माहित आहे तू काय विचारणार आहेस। तुझं जर शेखरवर प्रेम होतं तर मग अनिरुद्ध बरोबर लग्न का? संजना अरुंधतीला सांगू लागते, ती माझी सर्वात मोठी चूक झाली आणि समजून उमजून केलेली चूक आहे ही। आता तुला एक खरं सांगते, अनिरुद्ध हुशार होता। त्याच्या कामावर असलेला फोकस आणि परफेक्शनसाठी त्याने घेतलेले ते कष्ट, स्वतःचा स्वतःवरच असलेला माज आणि हाताखालच्या माणसांवर असलेली त्याची कमाल, त्याचं पॅशन समजून न घेणाऱ्या माणसांवर त्याची होणारी ती चिडचिड, त्याचं माणसांवर आणि परिस्थितीवर असणारं कंट्रोल, हे सगळं काही मला खरंच खूप आवडायचं। पण हे सगळं करत असताना तो मलाच कधी कंट्रोल करायला लागला हे माझं मला समजलं नाही। खरं सांगू काय, हे सगळं करता करता तो मला कधी कंट्रोल करायला लागला हे माझं मला समजलं नाही। आणि मलाही ते खूप आवडायचं। माझ्यासारख्या बेभान वागणाऱ्या स्त्रियांना अनिरुद्ध सारखा पुरुष कधी आवडेल हे नाही सांगता येत। त्यानंतर मला समजलं त्याला तूही हवी होती आणि मग मीही। पण अनिरुद्धच्या गळ्यात पडून मी खूप मोठी चूक केलीये। अनिरुद्ध सारखी माणसं यशस्वी होतात, चांगलं शिक्षण घेतात, पण त्यांच्यामध्ये शेखर सारखी समज कधीही येणार नाही। अनिरुद्धची अथॉरिटी पैशांनी मिळवता येते, परंतु परंतु शेखरचं हळवेपण पैशांनी नाही मिळवता येत। आणि अनिरुद्धने जोडलेली माणसंही पैशाने मिळवता येतात, परंतु शेखरने जोडलेली नाती पैशांनी नाही मिळवता येत। मला यश मिळाल्यानंतर महागडी गिफ्ट मला पैशांनी मिळतील, परंतु शेखरची ती मिठी आणि त्याचे ओघळणारे ते आनंदाश्रू नाही पैशांनी मिळवता येणार। ती शेखरचं आता खरंच खूप मनापासून कौतुक करत असते आणि खरंच तो समजूतदार होता हे सांगते। ती म्हणते की माझ्या कामामधलं शेखरला काहीही समजत नव्हतं, परंतु तो मला नेहमी एनकरेज करायचा। तेव्हा तुला एक खरं सांगू का, असं अरुंधती विचारते। तेव्हा तू मूर्ख आहेस हेच तुला म्हणायचंय ना, असं संजना म्हणते। तेव्हा अरुंधती म्हणते, अजिबात नाही, तू खूप बुद्धिवान आहेस, तू कर्तृत्ववान आहेस, सेल्फ मेड आहेस आणि दुसरेही लग्न मोडलं या लोक काय म्हणतील या विचाराने जर तू अनिरुद्ध बरोबर राहणार असशील तर खरंच राहू नको। तू आता जे काही यश मिळवलंय त्यापेक्षा कितीतरी पटीने पुन्हा ते यश मिळवू शकते, पण इथे राहून नाही। जर स्वतःचा शोध घ्यायचा असेल, कर्तृत्ववान व्हायचं असेल तर तुला इथून बाहेर पडावंच लागेल, अरुंधती संजनाला सल्ला देते। आता तेवढ्यातच अनिरुद्ध तिथे येतो आणि अरुंधतीचं सगळं बोलणं ऐकत तिला म्हणतो, वा अरुंधती वा, तू तर सगळी माणसं तोडायला निघालीस माझ्यापासून। हे बघ संजना, तुला जर जायचं असेल ना तर तू आत्ताच्या आत्ता अगोदर इथून निघ। तेव्हा संजना म्हणते, तू मला या घरातून बाहेर काढू शकत नाही आणि मी जाऊ शकत नाही। तर इकडे आप्पा, आशुतोष हे सगळेजण ईशाबद्दल बोलत असतात। तेव्हा आप्पा म्हणतात, ईशूचं बोलणं तुम्ही मनाला लावून नका घेऊ आणि अनिश रावांनाही समजावा आमचंच नाणं खोटं आहे जरा। ती हळूहळू सगळं काही शिकेल अनिशच्या सहवासात राहून, असं आशू म्हणतो। तर अनघा देखील म्हणते, आशुतोष सर हे वागणं वगैरे तुम्ही मनाला लावून नका घेऊ, ती हळूहळू सगळं खरंच काही शिकेल। त्यावरती आशू म्हणतो, हो मीही तेच म्हणतोय। तर आमचं घर, तिथली माणसं सगळं काही वेगळं आहे, परंतु आमच्या सगळ्यांच्या सहवासाने आणि अनिशचा समजूतदारपणामुळे सगळे सद्गुण हे बाहेर पडतील, मी तुम्हाला खात्री देऊन सांगतो। ही एक वेळ ही आजची पिढी आमचं ऐकणार नाही, परंतु तुमचं नक्की ऐकतील, कारण तुमचे संस्कार। तर आप्पा विचारतात, म्हणजे काय? तर मुलांमध्ये येणारे गुण एक पिढी गाळूनच त्यांच्यामध्ये येतात। त्यावरती आप्पा जरा गंमत करत रागातच म्हणतात, तुम्हाला काय म्हणायचंय आशुतोषराव? म्हणजे आम्ही सुद्धा या मुलांसारखे तरेवाईक आणि न ऐकणारे आहोत का? ज्यामध्ये सुद्धा त्यांच्यासारखा लहरीपणा आहे का? तेव्हा सगळेच जण आता घाबरतात की आप्पा अचानक कसे चिडले। तर आता आशू म्हणतो, आप्पा मला असं नव्हतं म्हणायचं। तर आप्पा खूप जोराजोरात हसू लागतात आणि म्हणतात, गंमत केली हो तुमची, पण एक रियालिटी आहे, अनिशराव खरंच समजूतदार आहे। ईशाचे सगळे अवगुण त्यांच्या समजूतदारपणापुढे भस्मसात होतील। आता आपण त्यांना फक्त थोडा वेळ द्यायला हवा। अभि म्हणतो, तोपर्यंत ईशाला चुकण्याची मुभा आहे असं नाही हा आप्पा।
तर पुढे आप्पा म्हणतात, खरं तर अरुंधती ईशा बरोबर राहते म्हटल्यावर पुढून संसारातील चांगल्या गोष्टी शिकवून घ्याव्यात, परंतु ईशा ही हट्टी आहे. तेवढ्यातच ईशा रडतच तेथे येते. तेव्हा कांचन म्हणते, आता रडू नको. आप्पा हे म्हणतात, घरी जा आणि अनिश रावांची माफी माग. ईशा म्हणते, हो मला आता समजलंय नक्की काय करायचं. म्हणजे आम्ही जेव्हा लग्न केलं नव्हतं तेव्हा आमच्यामध्ये इंटरफेअर करायला कुणीही नव्हतं, म्हणून आमची भांडणं होत नव्हती. पण आता इंटरफेअर करण्यासाठी आहे ना कुणीतरी, म्हणून आमच्यामध्ये सतत भांडणं होत आहेत. अरुंधतीला ती टोमणा मारत असते. तेव्हा यश आता ईशावर भडकतो आणि म्हणतो, अजूनही तुला ब्लेम गेम करायला कुणी दिसत नाही का, आणि अजूनही तू आईला टोमणा मारतेस. तेव्हा ईशा म्हणते, हो, कारण बऱ्याचदा आईची चूक असते. तर या सगळ्यांमध्ये कांचन म्हणते, अरुंधती तू नंतर जा ना फिरायला, ईशा काय गोंधळ घालून ठेवेल काय माहीत. अरुंधती म्हणते, नाही, आता मी माझा निर्णय बदलणार नाही. आप्पा देखील आता कांचनला चांगलंच खडसवतात. कांचन ऐकत नाही. ती म्हणते, छकुलीची यावर्षी पहिली गोकुळाष्टमी आहे, तू इथे थांबायला नको का. आशू अरुंधतीला डोळ्याने इशारा करतो. अरुंधती म्हणते, बरं ठीक आहे. तेव्हा आता अरुंधती विचारते, ईशा तू येणार आहेस की नाही. तेव्हा ईशा काहीच बोलत नाही, फक्त रागात अरुंधतीकडे पाहते. सर्वांना समजतं ईशा अरुंधतीकडे रागात पाहतीये. तर आता दुसरीकडे अनिश हा लाईट बंद करून बसलेला असतो. हॉलमध्ये तेवढ्या सुलेखाताई येतात आणि सर्व लाईट्स ऑन करतात. म्हणतात की काय रे, काळोखात कसला शोध घेतो. तो म्हणतो की लाईट बंद करायची, पण नाही, मी लाईट्स बंद करणार नाही असं सुलेखाताई म्हणतात आणि त्याला सांगतात की बाळा हे करून काय होणार आहे. तेव्हा तो म्हणतो, पण ईशाने असं घर सोडून जायला नको होतं, काय गरज होती का. तेव्हा जाऊ दे, ती शांत झाल्यावर नक्कीच येईल. आता आशू आणि अरुंधती गेले आहेत ना, मग तू अजिबात काळजी करू नकोस असं सुलेखाताई म्हणतात. आणि त्याला जेवणाबद्दल सांगू लागतात, वेगवेगळ्या पदार्थांचं महत्व काय असतं. अनिशने जेवण करावं यासाठी सुलेखाताईंचा खटाटोप सुरू असतो, परंतु अनिश हा हट्ट करतो आणि म्हणतो मला जेवणच करायचं नाही. तर तुमच्यामधले प्रॉब्लेम तरी तुला सॉर्ट आउट करावे लागतील ना असं सुलेखाताई विचारतात. तेव्हा तो म्हणतो, पाहू ईशा आल्यानंतर ती काय म्हणते आणि कसे सॉर्ट आउट करावं मला माझं समजत नाही. तेव्हा तुम्ही दोघांनी बसा, बोला आणि निर्णय घ्या असं सुलेखाताई म्हणतात. त्यातच आता ईशा तेथे येते. अरुंधती आशू देखील आलेले असतात. हा ईशा येताच अनिश विचारतो, तुझा राग शांत झाला का. तेव्हा ती म्हणते, अनिश सॉरी. हा अनिश म्हणतो, नक्की काय झालंय तिथे. काही झालं ते आम्ही सॉर्ट आउट केले असं आशू म्हणतो. तर अरुंधती म्हणते, मला वाटतं तुम्ही दोघांनी रूम मध्ये जा आणि मग बोला. तर अनिश तेथेच थांबतो आणि म्हणतो की नाही, मला ईशाशी बोलायचंच आहे. तर आता अनिश चांगलाच ईशाला झापतो आणि म्हणतो, काहीही झालेलं नसताना नुसता ड्रामा क्रिएट करायचा. जर तिला तिकडेच जायचं होतं तर मग इकडे आलीच कशाला. तेव्हा हे तू बोलतोस का अनिश असं ईशा विचारते. त्यावरती अनिश म्हणतो, हो, आतापर्यंत मला गिल्टी वाटत होतं, पण तू तिथे जाऊन ड्रामाच क्रिएट केला असेल तर त्याचा काय फायदा आहे. तेव्हा ईशा म्हणते, 4 दिवस फक्त आपल्या लग्नाला